नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत। सर्वप्रथम सर्वांना जिजाऊ मातेच्या जन्मदिवसानिमित्त लक्ष शुभेच्छा। या ठिकाणी नांदेड शहराची शान म्हणजे या ठिकाणी मा जिजाऊ यांचं या ठिकाणी प्रतिष्ठापना आहे, ती या ठिकाणी अविनाशजी कदम यांनी केलेली आहे। काय सांगणार सर आजच्या जयंतीनिमित्त? सर्वांना माझा प्रथम जय जिजाऊ। या ठिकाणी आपण आज जन्मोत्सवानिमित्त आपण विविध उपक्रम ठेवलेले आहेत। या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प, मोफत आरोग्य शिबिर, काल दीपोत्सव झाला आणि आज असे ढोल ताशाच्या पथकामध्ये आम्ही त्यांना मा जिजाऊंना मानवंदना देऊन त्यांची जयंती साजरी केली। या ठिकाणी आज कोण येणार, सकाळपासून कोण येऊन गेले? सर्व राजकीय सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, नेते, राजकीय नेते सर्वांनी येऊन इथे अभिवादन करण्यासाठी रांग लागलेली आहे। या ठिकाणी मला वाटते सकाळपासून ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी निनाद घुमत आहे। याबद्दल काय वाटते, कशा प्रकारे हे परिसर वाटते आपल्याला? खूप छान परिसर झाला, त्यामुळे ते राजमाता जिजाऊंना मानवंदना त्या ढोल ताशाच्या पथकामधून मानवंदना देण्यामुळे उलट एक उत्साहपूर्वक वातावरण तयार झालेलं आहे। लहान लेकरापासून ते मोठ्या जणांपर्यंत प्रत्येकाने इथे उपस्थिती लाभली, त्याबद्दल खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। जिजाऊ सृष्टीची या ठिकाणी जे उभारणी आहे ते अतिशय चांगली झालेली आहे, परंतु या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काही कामं बाकी राहिलेत। याबद्दल काय सांगता? या ठिकाणी पुढील काळामध्ये अभ्यासिका, मुलींसाठी अभ्यासिका, मावळे, रोड, 2 कमान असे जसं ऐतिहासिक लुक आणि लाईट अँड शोचा प्रोग्राम म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये लाईट अँड शो एवढे कामं बाकी आहे, ते लवकरच पूर्ण होतील। या ठिकाणी आपण रक्तदानाचा देखील कार्यक्रम ठेवला, तर सरासरी किती रक्तपेढ्या येतील असं वाटते आपल्याला? 100-200 आता पण व्हायला पाहिजे होते, झाले असतील। मी माहिती घेऊन सांगतो तुम्हाला। राजमाता मा जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी बऱ्याचशा महिला आहेत की या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आल्या आहेत। त्यानिमित्त या ठिकाणी आपण या महिलांशी चर्चा करतो। तर काय सांग? जय जिजाऊ, राष्ट्रमाता, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही इथे नांदेड येथील जानकीनगर येथे आम्ही सगळेजण जमलेले आहोत आणि अभिवादन करण्यासाठी कालपासून आम्ही दिवे पंत्या लावायला सुद्धा आले होतो आणि आता सुद्धा आलेलो आहोत। आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी जसे 2 छत्रपती घडवले महाराष्ट्रामध्ये, त्यांनी जसं काही सगळं पूर्ण आपल्या महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्व धर्मियांसाठी काम केलेलं आहे, तसंच आपण सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण सुद्धा तेच काम करायला पाहिजे। आपल्या भारताला, आपल्या महाराष्ट्राला, आपल्या नांदेडला पुढे न्यायला पाहिजे आणि आपण सर्व धर्म समभाव हे जीवनामध्ये आपण हे काम केलं पाहिजे। मी सर्व जनतेला जिजाऊ जयंतीच्या सर्व जनतेला हार्दिक शिवमय शुभेच्छा देते। या ठिकाणी माझी महापौर पावडेताई देखील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। जय जिजाऊ, जय शिवराय। आज सर्वप्रथम जिजाऊ जयंतीच्या सर्व शिवप्रेमींना, जिजाऊ प्रेमींना शिवमय शुभेच्छा देते। आज जयंती साजरी करता असताना आमच्या सगळ्या महिलांच्या मनामध्ये एक चैतन्याचं वातावरण असतं। काल संध्याकाळी दीपोत्सव इथे आम्ही सगळ्या महिलांनी साजरा केला आणि आज जयंतीच्या निमित्तानं मा जिजाऊंनी जसं 2 छत्रपती घडवले, महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी त्यांचं पूर्ण आयुष्य पणाला लावलं। सर्व महिलांसमोर त्यांचा जो आदर्श आहे तो आदर्श जपण्याची आणि ती आठवण करून देण्याचा आजचा दिवस असतो। त्या दिवशी शिवचरित्र, जिजाऊ चरित्र प्रत्येक महिलेनी वाचलं पाहिजे आणि जिजाऊचा आदर्श आपल्या जीवनामध्ये, आपल्या आचरणामध्ये आणला पाहिजे। या निमित्ताने एवढी अपेक्षा व्यक्त करते। जय जिजाऊ, जय शिवराय। या ठिकाणी बऱ्याचशा माता आहेत की ज्या ठिकाणी माता जिजाऊ यांच्या चरणावर या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी आलेल्या जयंतीनिमित्त, त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करू। काय सांगता? सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ। आज जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही सगळ्या महिला इथे जमलेलो आहोत आणि कालच आम्ही दीपोत्सव इथे येऊन साजरा केला। सर्व नांदेड वासियांना एक खूप सुंदर इथे जिजाऊ सृष्टी झालेली आहे। जसं आपण मातृतीर्थ सिंदखेड राजाला जातो, तर जिथं त्यांना जाता येणार नाही, तर इथं नांदेड इथे येऊन त्यांनी जानकीनगर, हनुमानगड इथे येऊन सर्वांनी आपल्या जिजाऊ चरणी आपला माथा टेकावा, ही सर्व मी जनतेला विनंती करते आणि सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देते। जय जिजाऊ, जय शिवराय। आज मा जिजाऊच्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी बरेचसे मावळे आहेत की या ठिकाणी आज जिजाऊंना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करत। काय सांगणार? आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त या नांदेड शहरामध्ये
या उभारलेल्या भव्य अशा जिजाऊ सृष्टीवर सर्व जिजाऊंचे अनुयायी, जिजाऊंचे भक्त, सर्व मंडळी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने जमत आहेत. ज्यांनी हा भव्य दिव्य अशी जिजाऊ सृष्टी उभी केली, जे संकल्पक आहेत अविनाशजी कदम यांचे, सर्व जिजाऊ भक्तांच्या वतीने मी विनम्र असे त्यांचे मी आभार मानतो आणि नांदेड महानगरपालिकेचे सुद्धा आभार मानतो व ज्या नेत्यांनी या जिजाऊ सृष्टीसाठी स्वतः आपला निधी दिला त्या सर्वांचे आभार मानतो आणि सर्व जिजाऊंच्या अनुयायांना, छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या अनुयायांना, जिजाऊ भक्तांना सर्वांना मी आज जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो. सर्वांना जय जिजाऊ. आज आम्ही नांदेड येथील जिजाऊ सृष्टीवरती उपस्थित आहोत. पाठीमागं जिजाऊ सृष्टी दिसते आहे. नांदेडमध्ये या जिजाऊ सृष्टीचं निर्माण संकल्पक आदरणीय अविनाशभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथे भव्य दिव्य अशी या ठिकाणी जिजाऊ सृष्टी निर्माण झालेली आहे. या जिजाऊ सृष्टीला ज्या ज्या नेत्यांनी आणि महानगरपालिकेने मदत केली त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. भविष्यातही या जिजाऊ सृष्टीला अतिउत्तम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथपर्यंत येतील असं निर्माण करण्यासाठी शासनाने आणखी भरभरून निधी द्यावा आणि ही जिजाऊ सृष्टी एक महाराष्ट्राचं नवं रूप निर्माण व्हावं अशी अपेक्षा करतो आणि आज जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं सर्वांना भरभरून शुभेच्छा देतो. जय जिजाऊ, जय शिवराय. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.